गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर दसऱ्याचं काम झालेलं आहे माझं सुरू आणि 2-3 दिवस झालं दसऱ्याचं काम सगळं काढलेलं आहे. आणि सगळ्या घराचं सामान वगैरे काढायचं म्हणलं की 9 दिवसाचे घट असतात आमच्या इथं. म्हणलं तर पूर्णच घराचं पूर्ण क्लिनिंग केल्याशिवाय घट बसवायला जमत नाही. थोडं तितकं ठेवा, बाकीचं करा, तसं काहीच नसतं. जेवढं आपण निर्मळ करतो, जे आपल्या घरामध्ये आता घट बसवतो, देवीची स्थापना करतो, ते आपण जितकं साफसफाई करू, जितकं नेमानं करू, ते आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या फॅमिलीसाठी चांगलं असतं. ते लोकाला दाखवण्यासाठी करण्यासाठी आपण जे साफसफाई आहे ते करीत नसतो, जे आपल्या भविष्यासाठी वर्तमान काळासाठी चांगलं असतं. तर मस्त आता काढलेली आहे दसऱ्याची साफसफाई. पूर्ण घर मी क्लीन करीत असते. कसं काय नाही ते आता व्हिडिओ तुम्ही बघतच राहा. आणि महागच मी तुम्हाला व्हिडिओ एक शेअर केला होता साफसफाईचा. तर 2च आता अलमाऱ्यात, पण इतकं पसारा जे असतं ते वाढतच राहतो. किती पण काढा तुम्ही. महाग पण मी भरपूर कबाड जे आहे ते सामान जे आहे ते भरपूर असं आगावचं काढून टाकलं होतं. पण आपणच करतो आणि आपणच टाकतो म्हणले. आणि किती घरातलं जे कबाड आहे कमी करा, ते पुन्हा होतंच. आत्ता 2 महिन्याखाली मी साफसफाई केली होती. तर आता 2 अलमाऱ्या साफ करायच्या. आणि एक पण कागद जर गेला तर मिस्टर खूप गर्दा करतात, म्हणून ते गेलेले आहेत. आता दुकानावर मी केलेली आहे घरची साफसफाई सुरू. नाहीतर ते काय करतात, पूर्ण सामान जे आहे, जे कामाचं असलं तरी उचलून ठेवतात, कामाचं नसलं तरी उचलून ठेवतात. म्हणतात हे कामाचं आहे, ते कामाचं आहे. त्याच्यामुळं मिस्टर दुकानी गेले की आपली साफसफाई करायची. आणि त्यांचं जे पसार आहे ते सगळं उचलून ठेवलं तरी म्हणजे त्यातला माझा कागद गेला, ह्याच्यातलं माझी पावती गेली. त्याच्यामुळं त्यांना सांगत पण नाही मी साफसूफ केलेलं. आणि सगळं जे त्यांचं जसं सामान होतं, दुसरं तरी चेंज करीत असते ठेवायला, पण त्यांचं सामान जशाला तसं ठेवावं लागतं. तर मस्त अलमाऱ्या केलेल्या आहे साफ. पण चौकड आता जिथं डागं डुगं आपल्या हाताचे वगैरे लागतात, असं आपले जे कपड्याचा ब्रश राहतो ना, त्यानं कलर पण जात नाही. आणि इतकं क्लीन निघतं की नाही. पूर्ण सांधी कुंडीतलं जे मळ आहे ते एकदम बाहेर निघतं. पुन्हा वल्ल्या कपड्यानं पूर्ण असं पुसून घ्यायचं. तर दरवर्षी जे आहे ते हीच मी टिप करीत असते माझ्या घरगुती कामाला. आणि जे भिंतीला पण आपलं येता जाता असे हात लागतात, डागं वगैरे लागतात. आणि तुम्ही माझी भिंती चौकड बघता, माझ्या भिंतीला एक पण तुम्हाला डाग दिसणार नाही की जसं काय आता आजकालच कलर मारलाय असे माझ्या पूर्ण भिंती आहेत. कारण मी जेव्हा पण खराब होते, कोणते डागं वगैरे लागते, तर थोडंसं असं सर्फचं पाणी म्हणा, शॅम्पूचं पाणी म्हणा टाकून घ्यायचं. आणि आपलं मस्त अशा कपड्याच्या ब्रशनं रगडायचं. आपल्या घासणीनं, ताराच्या घासणीनं हे करायचं नाही, कारण कलर निघतो. तर मस्त स्वच्छ असे पुसून घेतलेल्या आहेत अलमाऱ्या. आणि दोन्ही अलमाऱ्याला पूर्ण घराला इतका टाईम लागतो की भरपूर. कसं आपण आगावचं सामान काढून टाकलं तरच अलमाऱ्या जिथल्या तिथं व्यवस्थित दिसतात. नाही तर तेवढ्याला तेवढं मध्ये कोंबलं तर तुम्ही साफसफाई करा, काही करा, काहीच उपयोग नाही आहे. म्हणून आगावचा पसारा सगळा काढून टाकलेला आहे. आणि मस्त स्वच्छ असं पुसून घेतलेल्या आहेत अलमाऱ्या मी. कागद वगैरे सगळे टाकून स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. आणि बघा भरपूर असं काम आहे. पुढे बघतच राहता व्हिडिओ किती आहे काय नाही.
आहे